नमस्कार मंडळी, मी छाया. तुम्हा सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी व्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा, आनंदाचा जावो हीच स्वामींच्यांनी प्रार्थना करते. आणि ना, कालच्या व्हिडिओला तुम्ही एवढ्या छान छान कमेंट केल्या आणि एवढं छान प्रेम दिलं, त्याबद्दल तुमचे ना मनापासून आभार. जितके करेल तितकेच कमीच आहे. आणि आज ना, जो किराणा असतो, भाजीपाला असतो, बाजारच्या दिवशी आमच्या इकडे असं आणतात, तुमच्याकडे आणत असेल महिन्याचं, 15 दिवसाचं, 2 महिन्याचं, पण आम्ही नाही आणत. आम्ही एक हप्त्याचंच आणतो. कारण त्याला भरपूर कारणं आहेत. पैशाची कमी म्हणा, नाहीतर काही तुम्ही काही पण म्हणू शकता, पण आम्हाला जसं सोपं पडतं तसं आम्ही आणतो. तर दर हप्ते सगळा किराणा भाजीपाला आणायचा आणि तो हप्ताभर कसा पुरवायचा हे बाईच्याच हातात असतं. त्यामुळे ना, सगळ्यात आधी भाजीपाला पुरू किंवा किराणा पुरू किंवा नाही पुरू, तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी किराणा आणला त्या दिवशी असं सगळं आपलं असतंय जिथली तिथं ठेवायचं, टाप टीप. तसंच माझं पण चाललं होतं. म्हणलं आता हे सगळं भरून ठेवते आणि त्यानंतर बाकीचे कामं हप्ताभर अगदी सोपे होऊन जातात. आता ती डाळ, शेंगदाणे, फूल, धने असं बरंच काय काय आणलेलं आहे. शेंगदाणे, फुटाणे आणि आवर्जून मी सांगितली होती सोयाबीन आणा. सोयाबीन असते ना, तर त्याचे मला ना हे करायचं आहे, ते तळून, सोयाबीन तळून करतात ना, काय म्हणते मला नाही आहे ना ते आता, पण ते चिकन फ्रायचा मसाला उरलेला आहे, तर त्या मसाल्यामध्ये मला ती तळून करायची आहे. आपण चिकन 65 करतो का, त्याचाच मसाला उरलेला आहे, तर त्याचं मला ते तळून करायचं होतं. त्यामुळे म्हणलं मला ना एक बारीक बारीक सोयाबीन आणा. थोडी सांगितली होती तर त्यांनी भरपूर आणली. म्हणले तुला काय एकटीलाच खायची काय, आम्ही पण खाऊ, रेसिपी पुरती का, तर म्हणलं बरं झालं आणली. आणि त्यानंतर तेलची कॅन पण संपली होती, तर ते म्हणले तेल पुढेच आणले, आज पुढच्या हप्ती पाहू. आणि साखर तुम्हाला सांगते इतकी महाग झाली, 50 ते 60 होती, तर आता लगेच 80 रुपये किलो झाली. गोरगरिबाने खावा तर कायच खावा हेच कळत नाही. खरंच शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. आणि ही लाडकी बहीण पगारी अजिबात पुराणा नाही. आता तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा, कारण मला तर तसंच वाटतं. जशी लाडकी बहीण चालू झाली आपल्याला, तसे इतके किराणाचे भाव वाढले. किराणा म्हणू नका किंवा खत औषध म्हणू नका, खत औषधाचे भाव तर एवढे वाढले. जी आम्हाला बॅग 700-800 रुपयाला भेटत होती, तीच आता आम्हाला 1500, 1600, 1700, 2100पर्यंत घ्यावा लागते. तर काहीही पुरत नाही. सरकार एका हाताने देतं पण 2 हाताने वापस करतं, असं आता त्याला काही विलाजच नाही. आता मी जो लागतो हमेशा तो किराणा भरून घेतला. आणि जे लागत नाही, जो जास्त आहे, तेव्हा असं एका टिपीमध्ये भरते. छोटीशी टीप आहे माझी, मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. एका डब्यामध्ये मी बाकीचा किराणा भरून ठेवत असते. तर अशा पद्धतीने टिपीमध्ये ठेवते आणि जसं लागन तसं ते घेता येतं. भाजीपाला एवढा आणलाय तुम्हाला काय सांगायचं. एवढा भाजीपाला घेऊन आले, तर आज थोडा स्वस्त होता की काय कळतच नाही. शेवग्याच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, पालकाची भाजी, खिरे आणि बापरे, कोथिंबीर तर भरपूर आणली. कोथिंबीर सध्या स्वस्ती आहे आणि कोथिंबीर असली की कोणती पण भाजी खूप छान होते. त्यामुळे कोथिंबीर भरपूर आणली ना, मला तर खूपच आनंद होतं. कारण हप्ताभर कोथिंबीर टिकवायची म्हणल्यावर भरपूर अशी कोथिंबीर पाहिजे. आणि आमचं खेडेगाव असल्यामुळे कोथिंबीर आणि हिरवा भाजीपाला काहीही येत नाही बरं. सगळं काही आम्हाला बाजारच्या दिवशीच आणून घ्यावं लागतं. त्यामुळे खूप आनंद होतो असं काहीतरी हिरवंगार आल्याच्या नंतर. तर हे सगळं आता मी एक एक बाजूला काढून ठेवते आणि सगळं व्यवस्थित लावून ठेवलं का हप्ताभर गोर नाही राहत. आणि कोण कोण माझ्यासारखं असं बरोबर लावून ठेवतं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं. आणि टमाटे, कोथिंबीर हे सगळं भाजीपाल्याचं मी दुकान मांडलं आहे, पाहू शकता. एकामध्ये पन्नीमध्ये केळं आहेत आणि हे आहे काय डाळिंब आहे, ते फोडे नाही मी सध्या, मला नंतर फोडते. सगळा राडा किचनवर झाला का मग सारं बच होतं, काहीही करायला उल्हास राहत नाही. त्यामुळे मला एक 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 करू. आता हे पहा, इतका छान भाजीपाला दिसतोय ना, हिरवागार मस्त. म्हणलं चला आता हे पटापट पटापट आवरून घेते.
आणि परत ना खूप सगळी कामं आहे. आणि घरी असलं की असं सगळं काही व्यवस्थित लावून ठेवलं की ते अजिबात राडा होत नाही आणि पटपट सापडतं पण. आता घरी असू किंवा वावरात असू आम्ही हे लगे मी लावूनच ठेवत असते, कारण मग शेतातून आलं किंवा शेतात जायचं असलं घाई तर पटापट दिसतं कोणती भाजी करायची, काय करायची. आता पालकाची भाजी एवढी सुंदर आहे, मला तर खूप आवडली. पाहू आता त्याचे पराठे करू, नाहीतर मग मस्त अशी पालक पुरी करू. कोणती रेसिपी करू तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. पालक पुरी करू का पालक पराठा करू? आता बऱ्याच ताई मला म्हणतात ताई हे सगळं धुवून ठेवा, तर तुम्हाला सांगते हे सगळं धुवून जर ठेवलं तर ते वाळत नाही लवकर, नाही वाळल्यामुळे ते सडून जातं. त्यामुळे मी असंच ठेवते. आणि जेव्हा आपल्याला भाजी करायची का तेव्हा आपल्याला सगळं धुवून घ्यावंच लागतं, त्यामुळे मी धुवून घेत नाही. कधी आमच्या इथे लाईट असते, कधी नसते. खेडेगाव असल्यामुळे लाईटीचा पण भरपूर प्रॉब्लेम आहे. कधी कधी 8 तास येत नाही, 9 तास येत नाही. त्यामुळे मी हे असंच कोरडं कोरडं ठेवत असते. फक्त कोथिंबीर हे धुवून ठेवते आणि कोथिंबीर धुतली, वाळू घातली तर ती पटकन वाळते आणि आपण वर पण ठेवू शकतो तिला. त्यामुळे मी बाकीचा भाजीपाला काहीही धुत नाही. आता हे डाळिंब मी बाजूला काढून ठेवले, त्याला थोडेसे डाग वगैरे पडतील म्हणलं कशात, पन्नीमध्ये. त्याला आधीच मला एक याला डाग दिसला, त्यामुळे मीच पन्नीतून काढून एका ताटामध्ये खिरे डाळिंब ठेवले. हे नंतर धुवून घेते. आता जे खायच्या वस्तू आहेत का त्या धुते आणि ज्या भाजीपाला आहे जेव्हा स्वयंपाक करायचा तेव्हाच धुत असते. बऱ्याच ताई मला म्हणतील की तुम्ही भाजीपाला धुवून ठेवला नाही, त्यामुळेच मी धुत नाही, लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे. आणि बाजारामधून ना आमच्या घरी मटकी येते म्हणजे येतेच. ही कोमाची मटकी खायला इतकी छान लागते ना, दर हप्ती मटकी आणतात. आणि ती मटकी आता लगेच करायची. बरं, आता भाजीपाला निवडून झाला की लगेच त्याला कांदा टमॅटो वगैरे टाकून परतायचं. कशी करते तुम्हाला रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता सगळं काही व्यवस्थित ठेवलं आहे, फक्त राहिलं आहे आता पालेभाज्या. आपले पालकाची भाजी, कोथिंबीर, आमकं तमकं जे असतं ते आपल्याला चिरून वगैरे निसून ठेवलं की हप्ताभर घोर राहत नाही. आणि कोथिंबीर इतकी जाड जाड आहे, आता त्याला निसून वगैरे ठेवते मी जसं. आणि जी जाड कोथिंबीर आहे का ती बरेच दिवस टिकते, कवळी तरी नाही टिकत पण जाड कोथिंबीर टिकते. आता बिना फ्रीजची कोथिंबीर कशी टिकवायची ताईंनो, तर खूप सोपी आहे. तर काय करायचं, कोथिंबीर आहे का आधी धुवून घ्यायची, म्हणजे जेव्हा तुम्ही कापता का त्याच्या आधीच धुवायची, थोडीशी सुकट ठेवायची. फ्रीज नसेल तर तुमच्याकडे, बरं, आणि फ्रीज असेल तर तुम्ही अशी माझ्यासारखी चिरून ठेवू शकता. फ्रीज नसेल आधी धुवायची, छान अशी चरचरत चिरून बारीक घ्यायची. आणि थोडंसं आपल्याला सुकली की त्यावरती तेल टाकायचं. तेल टाकून स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा. 8 दिवस काय 10-15 दिवस पण कोथिंबीरीला काहीही होत नाही. तुम्ही पण एकदा नक्कीच करून पहा. कोथिंबीर तर चिरली, पण पालकाची भाजी पण म्हणलं चिरून बारीक करून ठेवा. पालकाच्या भाजीचे धपाटे पण खूप भारी होतात. पाहू धपाटे कोणती रेसिपी होईल ती उद्या नक्कीच करेन. पालकाची भाजी, शेपूची भाजी, झुक्याची कोणती पण भाजी ताजी ताजी केली तरच तिची चव लागते, नाहीतर काहीच चव लागत नाही ताईंनो. आणि एक ताई आहेत माझ्या, खरंच त्या ताईचे खूप खूप धन्यवाद. इतक्या लांबून त्या माझे व्हिडिओ पाहतात बँगलोरवरून, मला तर विश्वास बसत नाही. खरंच त्या माझ्या एवढ्या लांबून व्हिडिओ पाहतात. आणि तुम्हाला सांगते ताई त्यांचं चॅनल नाही काही नाही, पण एवढ्या सुंदर कमेंट करतात. प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते त्यांची, आणि एवढी सुंदर एवढी मोठी कमेंट असते. आता त्यांचं नाव त्यांना म्हणते ताई तुमचं नाव ह्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा, तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव नक्कीच घेईन. तर कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी खूप छान अशा कमेंट केल्या. शॉर्ट व्हिडिओला बऱ्याच ताईंनी सांगितलं कुठून तर व्हिडिओ पाहतात, तर आपला मोठा व्हिडिओ बाई कुठून कोण पाहतं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला असो, आता एवढं जेवढं होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करत असते. मस्त अशी पालकाची भाजी, कोथिंबीर सगळं काही असं निसून टिसून जिथली तर ठेवलं की खूप भारी वाटतं, खूप छान दिसतं. पाहू शकता. तरी मिरच्या आणि चवळीच्या शेंगा निसायच्याच राहिल्या. असं आता मध्येच आलं आहे की मटकीची उसळ बनव, तर म्हणलं बरं बनवते. एवढं सगळं काम ठेवून ही मटकीची उसळ बनवावीच लागली. खाणाऱ्याची ऑर्डर आली की पटकन हे झालंच पाहिजे. तर खूप सोपे आहे, मी तुम्हाला सांगितलं पण होतं, मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर काय करायचं, कांदा टमॅटो छान परतून घ्यायचं, यामध्ये कोथिंबीर घालायची, मटकी घालायची, परतून घेतलं की इतकी छान होते.
थोडीशी हवी तर तुम्हाला चिवडा, मिरची पावडर टाकू शकता, पण मला चिवडा नाही टाकायचा. मी वरतून थोडासा डेकोरेटसाठी टाकीन, नाहीतर नाही टाकी. चिवडा टाकायचा नाही सांगितलं मला तुमच्या दाजीने. मला साधी साधी बनव म्हणलं, बरं बनवते. आता ना शेगडी चालू होती तर म्हणलं शेगडीवरच बनवते, कारण गॅस तुम्हाला सांगते जसे हे गॅसचे प्रॉब्लेम झालेत, 1.5 महिन्याला गॅस भेटतो तेव्हापासून खूप जपून जपून वापरावं लागायला लागला. तर चूल पण आहे, पण चुलीवर लय कंटाळ येतो ताईंनो. आता सवय लागली गॅसची, त्यामुळे चुलीवर खूप कंटाळ येतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि एवढं सगळं परतून घेतलं, म्हणलं आता नको, आपण गॅसवरच याला राहिलेलं करून घेऊ, कारण याच्यावर खूप दमाने होतं आणि दमाने झाल्यामुळे खाणारे वाट पाहतात. आणि खायचं म्हणलं की पटकन ताटामध्ये पाहिजे. कोणाचे बी माणसं असो, तुमचे असो की माझे असो, त्यांना पटपट, त्यांना वाटतं बटन दाबले की होतं, पण बटन दाबले की होत नाही, कारण भरपूर वेळ लागतो कोणत्या पण गोष्टीला. आणि नीटनेटकं चांगलं केलं तर ते चांगलं लागतं. नंतर टाकलं पाणी आणि केलं कालच्यावानी, मग ते कसंच होत नाही. म्हणतात ताई तुम्ही काय म्हणता, हो की नाही करत. माझी आई म्हणायची टाकायचं पाणी, करायचं कालच्यावानी. काय भाजी केली ग बाई आज? अहो टाकलं पाणी आणि केलं कालच्यावानी. तर कोणाकोणाची आजी आई असं म्हणत होते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असं आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडलात लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.